मात्र मध्ये तर राम राम मित्रांनो, मराठी सुरू करते 365 दिवस जर्नी. आज आहे आपला 83 दिवस. तर मित्रांनो, आज आहे आपल्या मायंबावर कुठं हंगामा. आज पोरं खेळणार आहेत कुस्ती, मोठमोठे पहिलवान येणार आहेत, कुस्ती खेळणार आहेत. तर मित्रांनो, आता मला तिकडं जायचंय, कारण की आता वाजले तिसऱ्या बारचे 3, म्हणजे जवळपास दुपारच्या आणि तिसऱ्या बारच्या मधोमधचे जे 3 आहेत ते 3 वाजले. तर मित्रांनो, चला आता मी आवरतो. सकाळी काय ब्लॉग सुरू केलेला नाही, आताच ब्लॉग सुरू केलेला आहे. आता डायरेक्ट आवरतो आणि लवकर लवकर निघतो कुठं मायंबावर. नाना पण राहिले तर नाना राहतच ना. तर चला नारळ पण यायचं आज. तर मित्रांनो, कुस्ती बघायला सगळ्यांनी सावध व्हा, कारण की मी पण सावध राहिलो, कारण की मला आता हातपाय वगैरे जायचे आणि तेव्हा कपडे बदलून राहिला. तर चला हातपाय तोंड होतो. आणि ओम गुली कुठे गेला, गाडी घेऊन गेला आता जस्ट आला. काही नो हे आला काहीच तुम्ही आता सोडले त्यांनी. काहीच ओम गुले पण आलेला. त्याला घेतो पटकन आवरून कुठं डायरेक्ट हंगाम्या बस. तर काहीच फायला पण निघलं कुठं आता डायरेक्ट कुठं हंगाम्याला. गोकुळ दाद्या आणि पुढे 2-3 माणसं चालू येतो. गाईज याला पीस जायला कुत्र चाललेलं आहे, याच्या दुर्लक्ष करा. ते फक्त एंटरटेनमेंट तर आता म्हणलं जवळ आहे ना, लांबून बोल राहिला. सलीम 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 चला काही चला काही कुठे भेटू का हंगामी मध्ये. तर काहीच फाईन लावून बसलो कुठं कुस्ती मैदानावर. तर काहीच सध्या बारका पहिलवानाची कुस्ती चालू आहे. माग कुत्र भोगत आहे, भोकून जाऊन दे. तर काही झिऊ बघा एकदा ग्राउंड मध्ये एकदम इंटरनॅशनल लेवलचं आहे. काहीच असं वरती बसायला आहे. तर काही आपण मस्त जागा पण भेटलेली आहे. आता फक्त एन्जॉय घ्यायचा. तर 6 टाइम सध्या लहान पहिलवानाची कुस्ती चालू आहे. मी तर म्हणतो दादा खेळ म्हणून, दादा खेळा ना, खेळ ना. बारीक काहीच नाही करणार ते बारीक. काहीच मी दादा म्हणलं त्या पोरासोबत खेळ तो काय खेळा ना. एवढी गर्दी नाही, थोड्या गर्दी बाकीची होती. कारण की आणखी आताची बारकाले पहिलवानाची कुस्ती जे मोठले पहिलवान येते ना, ते गर्दी पण एवढी वाढती गणी सांगता सोय. हे सगळं भरती काढले, सगळं एवढं सगळं भरतो. मात्र मध्ये त्यांना वाटलं मोडी ते भेट. काही मोठ्या प्लेअरपेक्षा बारका प्लेअरची कुस्ती पाहायला माझी राहिली. पुरीला आणखी वेशपूर गेली.
लागलेली आहे, वातावरण सगळं पिवळं राहिलंय. स्वामी आला, स्वामी पार्टी पार्टी पुढे त्याला हाका मार त्याला. स्वामी अय सोमनाथ गाईच वातावरण बघू शकतो मी. स्वामी तर गाईज हे वातावरण बघा, आणि ह्या वातावरणात हा सीन बघा काय झालाय. तुम्ही सांगत नाही काय झालं काय नाही. एवढे माणसं कशामुळे जमलेत ते डायरेक्ट तुम्हाला कमेंट सांगा. बोलणं चुकीचं आहे. चला आता वातावरणाचा आपला मोबाईल ते भिजन त्याच्यावर आपण डायरेक्ट ग्रुप भरली कुस्ती होणार नाही. पण वातावरण झालंय की नाही सगळे म्हणजे सगळे कुस्तीपट्टू बाहेर ग्राउंडच्या बाहेर येतं सध्या. सगळ्या मॅटर झालेलं आहे. कसं वाटतं चलायचं तर काही चला दूध घरी आबाळ वगैरे आलेलं आहे. हे बघा चला जाऊया घरी, डायरेक्ट घरी आलेलं बरं म्हणून. तर काहीच फायनली मी कुस्ती पण घरी आलेलो आहे. तुम्ही सराउंडिंग नेचर बघा किती भारी व्ह्यू आहे. आबाळ वगैरे आलेलं आहे, पाऊस पडतोय, उन्हाळ्याचा सीझन आणि पाऊस राहिलाय. तर मित्रांनो हंगेवरून घरी आलो, आता बसलो मी पर्सन खात ती पण दरवाजात. तर मित्रांनो हंगामात घरी आलो, हंगामात आपण गेलो कुस्त्या बघायला, पण दुसरं घडलं विषय. हा दुसरे भांडण झाले मित्रांनो. कसं आहे माहिती आहे, पॉलिटिकल विषय ते पॉलिटिकल विषय ते गावात असला पाहिजे, किंवा अशा खेळाच्या ठिकाणी आला नाही पाहिजे. पण जे झालं ते झालं, जाऊन द्या. जे होतं ते बऱ्यासाठी होतं, पण हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे, लई मोठं चुकीचं आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, पोरं लांब लांबून खेळायला आलेले असतात, बाहेरच्या गावातून आलेले असतात, बाहेर शहरातून आलेले असतात. आता बरेचसे कुस्ती पट्टू ते बाहेरून आलेली होती. आता त्यांचं एवढं पावसाचं त्यांना घरी जावं लागलं. म्हणजे आले कुस्ती खेळायला दुसरे भांडणे करत बसले आपल्या गावाचे लोक. हे चुकीचं आहे. कारण कसं आहे माहिती आहे, गावाच्या लोकांनी हंगामाचा प्रोग्राम ठेवला, बाहेरचे कुस्तीपट्टू आले, शेवट त्यांना खेळायचं, त्यांनी त्यांची स्वतःची भांडणं सुरू केली. चुकीचं आहे. पण मित्रांनो एवढं करून ते बाबा तिथं होत्या, बाबा नसतंच. कारण की गावाचा प्रोग्राम आहे. हा अख्खं गाव जमून ते नियोजन करतं आणि ते प्रोग्राम ठेवत असतं. ते जत्रेच्या दुसऱ्या दिवसाच्या नंतर बाबा त्याचा नारळ फोडतात, वर जातात त्यांच्या गाडावर. बाबा खाली कधी येतच नाही. तर काहीच आता संध्याकाळच्या वाजले 10. आता मी बसलो माझं जेवण करायला संध्याकाळचं. काही एवढा उशीर मला कशामुळे नाही, गावाला एवढा उशीर होत नसतो मला जेवायला. पण आज कशामुळे झाला माहिती आहे का, कारण मी बसलो व्हिडिओ एडिटिंग करीत आणि तो आता अपलोड केला. आता मी थोडा वेळ झाला अपलोड केला. तर मी बसलो जेवायला काही कढी आहे, कढी आणि भाकर. तर बाहेर पावसाचं वातावरण झालं, इजा लावतं तर घरचे सगळे झोपलेले एकदम बरोबर राहिले. घरात लाईट नाही, काही नाही. सध्या फवाऱ्याची लाईट लावलेली आहे. फवाऱ्याचा लाईटीचा उजेड किती पडतो. मोबाईलला चार्जिंग खाली 32%. आता मला त्याच्यात एक व्हिडिओ बघायचा आहे, कामाचा व्हिडिओ, ते व्हिडिओ बघायचा आहे. आता फिलहाल तुम्ही जेवण करून नंतर व्हिडिओ येईल. मित्रांनो असं तर आता प्रत्येकजण गावाकडं असे जर माझ्या नंतर कोणाची लाईफ जर असेल तर मला एक कमेंटमध्ये सांगा. कारण की काही जेवढं गिल्टी फील होतं की असं दोषी वाटतं स्वतःलाच. कारण की वातावरण लई बहुत झालं आहे, म्हणजे असं करून नाही राहिलं. सारा आता जेवण घेतो करून. नाही मोबाईल असला काही वाटत नाही, पण आता मोबाईल थोडे 32% चार्जिंग आहे, थोडं मला जपून वापरावं लागतं. कारण कसं माहिती का, मला शूट पण करावं लागतो, एडिटिंग पण करावं लागते. तरी सॅमसंगचा मोबाईल म्हणून काही अडचण नाही. दुसरा मोबाईल जर असताना तर चार्जिंग एका भागा फोडली असती. तर त्याला मित्रांनो घेतो जेवण करून मस्त कढी वगैरे एन्जॉय. थम्सअपच्या बाटलीमध्ये पाणी आणलेलं आहे मी आता गाईज. आणि हे बघा थम्सअपच्या बाटली 100 रुपये कॅशबॅक भेटतो. हे जर कोणी प्रयोग केला असेल मला कमी सांगा, कारण की मला काही भेटलेलं नाही आहे. मी दरबारचे समजा ज्यावेळी सांगतो त्यावेळेस स्कॅन करून बघतो. 2-3 बारा मला व्हॉट्सअपवरच नेतं. व्हॉट्सअपवर गेलं का कुठं काय काहीच कळत नाही, ते होत नाही. तर काही चला तो जेवण करून. तर काहीच फायनल संध्याकाळचं जेवण वगैरे सगळं झालं आहे. आता मी झोपायची तयारी आहे, गोगोचं झोपलेलं आहे. तर काहीच फायनल व्हिडिओ पेंट करतो. तर काहीच आज जो आमच्या मॅटर जर झाला तसं मॅटरचं कोणाचं नाव जर झालं जर असेल तर मला खपाखप लगेच कमेंट सांगा. कारण कसं माहिती का, असं व्हायला नाही पाहिजे, पण जाऊन द्या. राईज फिलहाल अभी मैं सोने जाता हूँ, क्योंकि कल सुबह उठने का ही और वो चीज़ छोड़ने की
फटाफट चीज छोड़ने की और जाके मार्केट में घालने की और पैसे लेने का. तर काही आजचा व्हिडिओ मी देशील करतो. भेटून ह्याच कॉमेंट चला बाय बाय. जर आपल्या व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि जे काही नवीन ऑडिओ जुळत आहे आपल्या चॅनलला आले सरशी सबस्क्राईब करून जा. तर मित्रांनो भेटून ब्लॉग. चला बाय बाय.